नमस्कार, मी सुलेखा तळवलकर दिल के करीब मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्ही स्प्रिंग बघितली आहे का? स्प्रिंग अशी दाबली आणि सोडून दिली की ती दुप्पट वेगाने वर येते. अशी काही माणसं सुद्धा असतात. म्हणजे त्यांच्यावरचा ताण सुटला ना की ते इतके उसळून वर येतात की त्यांचं यश बघून आपण सगळे थक्क होतो. अशी आहे माझी अतिशय जवळची मैत्रीण अर्चना नेवरेकर. चला तर अर्चूचं स्वागत करूया दिल के करीब मध्ये. नमस्कार. दिल के करीब मध्ये अगदी अगदी गोड स्वागत आहे तुझं. थँक्यू व्हेरी मच. तुला फॉर्मल नमस्कार वगैरे करायला असं मला कसं तरी मला पण ऍक्च्युली पण आय एम सो हॅपी युअर हिअर. म्हणजे खूप दिवस आपलं बोलणं चालू होतं, पण आज फायनली तो योग घडून आला माझ्यासाठी म्हणेन मी. कारण दिल के करीबचे जवळपास प्रत्येक एपिसोड मी बघते आणि ज्या पद्धतीने तुम्ही तो विषय, महिलांचा विषय म्हणेन मी, इतक्या हृदयाला भिडतो तो जाऊन. त्यामुळे तुझ्यापेक्षा मला जास्त उत्सुकता होती की मी कधी येते तुला भेटायला. थँक्यू. ह्या एपिसोडमध्ये थँक्यू सो मच. बरं, तू एपिसोड्स बघतेस म्हटल्यावर तुला माहित असेल की पाहुण्यांचं स्वागत आम्ही गिफ्ट्स देऊन करतो. हो. सो तुझ्यासाठी सुद्धा भरपूर गिफ्ट्स आलेली आहेत इथे. पूर्वा थत्तेचं क्रिएटिव्ह स्ट्रोक्स आहे आणि तिने तुझ्यासाठी काही हँड पेंटेड गिफ्ट्स पाठवली आहेत. अरे वा, फार छान. थँक्यू. छान आहे ना? खरंच छान आहे. हे पेंटिंग आहे, टेबल रनर आहे. वाव. ह्या पेंटिंगला काय म्हणतात? वारली पेंटिंग. येस. हे टेबल रनर आहे. सुंदर. आणि ह्या टेबल मॅट्स आहेत, ह्या सुद्धा हँड पेंटेड आहेत. लवली. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच पूर्वा. येस. एक नवीन स्पॉन्सर आहे. आता ती छान मैत्रीण सुद्धा होईलच नक्की, कारण आपले सगळे स्पॉन्सर्स इतक्या छान मैत्रिणी आणि मित्र होतात ना. पल्लवी दाते बँगलोरहून आहे आणि नक्काशी नावाचा ब्रँड आहे तिचा. तिने तुझ्यासाठी एक मस्तपैकी ज्वेलरी बॉक्स पाठवलाय. लवली. थँक्यू पल्लवी. खूपच छान. खूप गोड आहे. हा, खरंच छान. हे बघ ना, खूप सुंदर बनवलंय त्यांनी. व्हेरी नाईस. निशांत आवळ्यांचा चेरी पिक नावाचा ब्रँड आणि त्यांनी तुझ्यासाठी एक सॉलिड हॅपनिंग केबिन बॅग पाठवली आहे. वाव. रंग पण किती गोड आहे. लवली. आणि आता ट्रॅव्हलिंग करायची वेळ आहे ना, मे महिन्यामध्ये सुट्टी. आणि छान स्टर्डी आहे. लवली. खरंच छान आहे. खूपच छान. थँक्यू व्हेरी मच. आपली सगळ्यांची मैत्रीण वनश्री पांडे, हो, जिचा ब्रँड आहे नयापन क्रिएशन्स. तिने तुझ्यासाठी एक मस्तपैकी साडी पाठवली आहे आणि तिने मला सांगितलं की ती आय थिंक तुझी सुद्धा मैत्रीण आहे ना. हो, खूप चांगली मैत्रीण. सो तिने मला सांगितलं की अर्चूचा चॉईस मला माहिती आहे आणि अर्चूला हे खूप आवडेल. करेक्ट बोलली वनश्री. खूपच छान. थँक्यू वनश्री. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. खूपच छान. लवली. सो मस्तपैकी आता गप्पांना सुरुवात करूया. तुला चहा घ्यायचा आहे का आधी? नाही, किती मध्ये आपण जिथे बसलोय ते आहे मौजा रेस्टॉरंट. आणि मौजाची खासियत अशी आहे की संध्याकाळपासून रात्री वगैरे इथे लाईव्ह बँड सुद्धा असतो. आणि दुपारच्या वेळेला संडे ब्रंच सुद्धा असतो आणि मौजाचा संडे ब्रंच खूप फेमस आहे. मला एका वेगळ्याच मुद्द्यावरती बोलायचं तुझ्याशी, म्हणजे सुरुवात वेगळ्या मुद्द्याने करायची आहे. मला सांग, एखादी नेगेटिव्ह सिच्युएशन किंवा एका मागोमाग एक नेगेटिव्ह सिच्युएशन्स जेव्हा आपल्या आयुष्यात येतात, त्यांना फेस करत करत आपलं आयुष्य कसं आणि कितपत बदलू शकतं? खरं तर नेगेटिव्ह सिच्युएशन आपण खूप पॉझिटिव्ह घ्यायला पाहिजे. कारण ज्या वेळेला आपल्या आयुष्यात खूप काही नेगेटिव्ह होत असतं, तर त्यावेळी दोनच गोष्टी होतात. एकतर आपण खूप पॉझिटिव्हली त्या स्पीडने, जसं तुम्हाला स्प्रिंग सारखं म्हणाली, त्या स्पीडने आपण पुढे जातो, किंवा आपण डिप्रेशन आणि या बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये जाऊन आपण खूप पाठी येतो. तर मला वाटतं नेगेटिव्ह सिच्युएशनला नेहमी पॉझिटिव्ह वेने घेऊन आपलं आयुष्य कसं चांगलं होईल याचा विचार नेहमी करायला पाहिजे. कारण शेवटी आपल्याला विधात्याने एकच लाईफ दिलं आहे.
आपण ते खूप पॉझिटिव्हच घेतलं पाहिजे असं मला अगदी वाटतं. मला ना अगदी लहानपणापासून अर्चना माझी मैत्रीण आहे, तेव्हा आय थिंक आपण कॉलेजमध्ये वगैरे हो. होतो आणि तेव्हापासूनचा तिचा तो स्ट्रगल मी बघितलाय आणि आत्ताची अर्चना ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे ग. हो. आय एम सो प्राऊड ऑफ यू अर्चना, आय एम सो प्राऊड ऑफ यू. म्हणजे मी हे शब्दांमध्ये व्यक्तच नाही करू शकत. लव्ह यू. आय लव्ह यू टू. आणि मला खूप बरं वाटतं. म्हणजे एक काळ असा होता की आपण दोघी एकत्र कामाला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर तुझ्या आयुष्यात खूप काही प्रॉब्लेम झाले. तू कधी काम करू शकायचीस, कधी करू शकायची नाहीस, घरचे काही इश्यूज असायचे आणि त्यानंतर आत्ता तू इतकी आमच्या सगळ्यांच्या पुढे गेली आहेस. मला हे बघून इतकं बरं वाटतं माहिती आहे अर्चू. थँक्यू. कारण का माहिती आहे सुलेखा, लहानपणापासून म्हणजे असं काही नव्हतं की आम्ही खूपच गरिबीतच जन्माला आलो असं नव्हतं. एक नॉर्मल फॅमिली होती आमची. पण वडील कामाला जायचे, घरी यायचे, संध्याकाळी येताना खाऊ घेऊन यायचे, आई म्हणजे नॉर्मल एक जसं लाईफ असतं तसंच आमचं लाईफ होतं. पण सडनली माझ्या वडिलांना एक म्हणजे मुलीच का झाल्या हा एक त्यांना प्रचंड शॉक बसला. हो. आणि त्याचं टेन्शन त्यांनी इतकं घेतलं की त्यांना वेड लागलं आणि त्या वेडापायी माझ्या आई म्हण किंवा आमचं बालपण म्हण असं एकदम विखुरलं गेलं. आणि खऱ्या अर्थाने एखादी फिल्मी स्टोरी पण आपल्याला टच नाही करणं हे खरं लाईफ आम्ही बघितलं. आणि हरकत नसेल तर जरा उलगडून सांगू शकशील का? कसं होतं की जरा पाठच्या म्हणजे आपल्या जनरेशनच्या आधीची जनरेशन थोडं मुलांसाठी आणि थोडं असं पॉझिटिव्ह की मुलगा म्हणजे खानदान चालवणार, मुलगा म्हणजे वंश नेणार, मुलगा म्हणजे आमचं सरनेम पुढे नेणार. आता मला या मुलीच झाल्यात, आता या मुली झाल्या तर मी काय करायचं, माझं लाईफ अख्खं संपलं, अशा पद्धतीने ते इतक्या डिप्रेशनमध्ये गेले. तुम्ही किती बहिणी? आम्ही 5 बहिणी. म्हणजे मुलगा व्हायला पाहिजे म्हणून सतत त्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्याचा त्रास आईला पण होत होता, त्याचा त्रास आम्हालाही होत होता कारण आम्ही लहान होतो. आणि माझ्या आईची परिस्थिती पण खूप चांगली होती कारण तिचं लव्ह मॅरेज होतं. एक पण ह्या सगळ्या मुलगी आणि म्हणजे अजूनही किती काही म्हटलं तरी तो समाज तेव्हाही होता, तो समाज आत्ताही आहे. आपण कितीही काही बोललो तरी खानदानी मग मुली आणि हा विषय अजूनही माझ्या ऐकण्यात येतो, बघण्यात येतो. ह्या सगळ्या गोष्टी अजूनही आहेत. तर त्यावेळेचा तो आईचा स्ट्रगल होता, त्यावेळेची तिची जी धडपड होती त्या वेडापायी म्हणजे वडिलांनी आईला खूप त्रास दिला माझ्या. त्या त्रासापोटी आम्ही सुद्धा त्रासात होतो. या सगळ्या गोष्टीचा त्यावेळी माझ्यावर असा परिणाम झाला, ऑफकोर्स झाला कारण माझं वय 6-7 वर्षाचं होतं जेमतेम. बरोबर. आणि माझ्या आईनी माझ्या वडिलांबरोबर खूप कमी संसार केलाय. म्हणजे जो नवरा बायकोचा संसार असतो तो खूप कमी केला. प्रचंड देखणी बाई, अतिशय साधी सरळ, तिच्या तत्वावर अजूनही आम्ही तिचे तत्व घेऊन जगतोय किंवा ते जीवनात आम्ही फॉलो करतोय, आईचे विचार. तर ह्या सगळ्या गोष्टीच्या प्रभावानेच माझं आयुष्य बदलत गेलं. सिच्युएशन म्हणजे प्रत्येक सिच्युएशन नेगेटिव्हच होती. अच्छा. पण त्या नेगेटिव्ह सिच्युएशनमधनं पुढे कसं जायचं आणि विधाता त्याने तर ऑलरेडी आपला पाथ लिहून ठेवलाय, तयार करून ठेवलाय. आणि त्याच ह्याच्यामध्ये मी नीलूताई आणि सुलभाताईंनी मला ते एक कहाणी मंजू सिंगचं त्याच्यासाठी कास्ट केलं. कारण मला विचारच नव्हती, माझं वय इतकं लहान होतं की काय. नीलूताई म्हणजे नीलकांती पाटेकर. त्या शाळेत सुलभाताईंनी. कारण मी बालनाट्यात काम करायची, डान्स आणि या सगळ्या गोष्टी तेव्हा पण मी करायचे. कुठल्या शाळेत होतीस तू? मी सिटी ऑफ लॉस एंजेलिस स्कूलमध्ये होती. आणि त्या स्कूलमधून आमच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज चालायच्या आणि त्याच्यातनं मग त्यांनी मला सिलेक्ट केलं 1000 मुलांमधून. तर मग ही डेस्टिनी म्हणजे माझं स्ट्रगलिंग लाईफ त्या ईश्वराला म्हणजे मी लहानच होते ग, मला इतकं विचार करायची पण क्षमता नव्हती की लाईफ काय असतं. पण हे असं लाईफ नसतं हे समजत होतं मला. हे असं नसतं कारण त्यावेळेला वय इतकं छोटं होतं की बाकीची मुलं जे लाईफ जगतात ते आमच्या वाटेला नव्हतं. तर हा स्ट्रगल ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने घेऊन विधात्याची साथ, नेहमी पॉझिटिव्ह अप्रोच टुवर्ड्स स्वतःच्या लाईफबद्दल
तर ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होत गेल्या आणि मी त्या गोष्टी नेहमी स्वीकारलं. जे माझ्या आयुष्यात होतं ते मी स्वीकारलं. आम्हाला कधीच बहिणींना कुठल्या गोष्टीची लाज नाही वाटली. कारण तू माझ्या घरी आली आहेस. माझं घर किती छोटुकलं होतं, आठवतं आपण वर माळ्यावर गप्पा माहीमला कर्नाटक सोसायटीमध्ये. तर त्या सगळ्या ते, कारण तेव्हा तो थॉटच नव्हता, तेव्हा फक्त मैत्रीच असायची. म्हणजे मला असं वाटतं की स्मिता असेल, रेखा असेल, तू असेल, तेव्हा आपण फक्त एकच असायचं की नाही माझी मैत्रीण आहे. मग ते तुझ्या घरी मी किती वेळा जायची, तुझ्या आई मला मिओनीज वगैरे, मला अजूनही ती चव तुझ्या आईच्या हातची आई शिवाय. आणि आता खूप वर्षानंतर आपण जेव्हा भेटलो तेव्हा सुद्धा मम्मीने तुझ्यासाठी मिओनीज करून दिलं, ती चव म्हणजे. तर हे रिलेशन, हे सगळं बॉन्डिंग, ह्या पॉझिटिव्ह गोष्टी आयुष्यात पुढे नेतात. म्हणजे तू म्हणते ना की अर्चू मला हे सगळं, पण त्या गोष्टीसाठी एक तुझं पॉझिटिव्ह थॉट पण माझ्या सक्सेससाठी खूप इम्पॉर्टंट असतं. बरोबर. तर असे सगळे खूप चांगली माणसं मिळत गेली, सगळी माणसं जुळत गेली. पण ते खूप नंतर ना, खूप नंतर. तुझा प्रवास म्हणजे खरंच ऐकायला आवडेल की तू जेव्हा कॉलेजमध्ये, जेव्हा शाळेमध्ये होतीस तेव्हा तू बालनाट्यात काम करायचीस आणि तेव्हाच शाळेत असताना का कॉलेजमध्ये असताना व्यावसायिक रंगभूमीवरती सुद्धा काम करायला लागलीस तू? माझं ऍक्च्युली ना, मी ऍक्टिंगमध्ये करिअर करेन असं कुठेच डोक्यात नव्हतं. अच्छा. नीलूताईने आणि सुलभाताईने मला तिथनं एक कहाणीसाठी कास्ट केलं आणि ती सिरियल खूप सुपरहिट झाली. अच्छा. मग त्यानंतर आत्माराम भेंडेंनी मला आई बाबा हवे आहेत, नंतर रंगी बेरंगी, असे बरेचसे छोटे छोटे बाल कलाकार म्हणून मी कामं केली. आणि त्यावेळेला मला 550 रुपयाचा चेक मिळाला. परिस्थिती आमची फारच डाऊन होती आणि 550 रुपये हे काय असतात ते माझ्या हातात जेव्हा चेक आला तेव्हा मी आईला म्हटलं, आई हे सगळे पैसे तू घे आणि आपल्याला काय करायचं ते बघ, असं. म्हणजे त्यावेळेला मी, हे किती साली ग? अगं मी 8 व 9 वर्षाची असेल. तू म्हणत होती 550 पण खूप वाटत होते, म्हणजे किती साल? म्हणजे त्यावेळेला आमची फीज बीज, आम्ही ऑलमोस्ट शाळेतनं फीज भरत नव्हतो, आम्हाला नोटीस येत होते, आम्हाला खूप स्ट्रगल होतं त्या सगळ्या गोष्टीचं. आणि आई अशी होती की तेव्हा पण, म्हणजे आम्हाला, मी वात्रट मेले करत होती तेव्हा मला वाटतं 75 रुपीज आम्हाला पर शो नाईट होती. मग त्यातले पण 50 रुपये आईच्या हातात द्यायचे आणि 20-25 रुपये जे काय असतील त्याच्यामध्ये मग मला काय कानातलं हवंय किंवा मला काय कपडे हवे आहेत तसं ते शॉपिंग करायचं. तर ह्या सिच्युएशनमध्ये पैसे आपल्याला हवे आहेत, आपल्याला घर चालवायला पैसे लागतात, हे मला 8व्या वर्षी कळलं. त्याशिवाय घरात जेवण बनत नाही. ह्या सगळ्या गोष्टी मला त्यावेळेला कळत होत्या, कारण मला तेव्हा कळलं नाही की माझं करिअर किती इम्पॉर्टंट आहे. मला हेच म्हणायचं की मी आता काम केलं ना म्हणजे मला पैसे मिळणार आणि ते पैसे माझ्यासाठी आम्हाला खूप गरजेचे आहेत आणि मी ते आईला नेऊन देणार. कारण ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टीतनं पुढे 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 मी अशीच गेले. माझं करिअर ही माझी गरज होती सुलेखा. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपल्याला लहान मुलांना, म्हणजे मी बघायचं ना की चाइल्ड आर्टिस्ट बरोबर त्याची आई यायची, त्यांचे फॅमिली यायचे, त्याच्या सगळ्या गोष्टी यायचं. माझ्याबरोबर कोणच नसायचं, कारण माझ्याबरोबर माझ्या आई काम सोडून कुठे येणार ग. काम मी किती करते, किंवा इतके मोठे मोठे स्टार्स, किंवा मंजू सिंग आणि आपलं नीलूताई पाटेकर, त्यानंतर मी फुलराणी नाटक केलं दामूजींनी, दामू केंकरेंनी बसवलं होतं, सुकन्या संजय मोने. त्यावेळी पण मला हे समजत नव्हतं की मी किती मोठ्या लोकांबरोबर काम करते, किती मोठे रायटर आहेत किंवा किती मोठी लोक आहेत. मला हेच म्हणायचं की आज मला पैसे, कळतं वयच नव्हतं. मला हे कळायचं की आज मला पैसे मिळणार आणि ते पैसे मिळणार की मी ते पाकिट आईला नेऊन देणार. पण ह्या सगळ्या गोष्टी पुढे पुढे गेले आणि माहीत नाही, मी म्हटलं विधात्याने माझ्याबद्दल कदाचित काही प्लॅन केलं असेल किंवा हे जे लाईफ आज समोर आहे. मला कधीच लाज नाही वाटली की मी इतकं छोट्याशा घरात राहते आणि आज मला सांगायला अजिबात अभिमान नाही वाटत की मुंबईसारखी ठिकाणी माझी 5 घरं आहेत. लाईक कसं आहे, ते ऑटोमॅटिक होत गेलं. मी कधीच माझ्या आयुष्याचं प्लॅनिंग नाही केलं सुलेखा, कधीच नाही केलं. मी माझ्या विचारांशी प्रामाणिक राहिले, मी माझ्या कामाशी प्रामाणिक राहिले, मी माझ्या इमोशन्सशी प्रामाणिक राहिले. कारण मला माहिती होतं की माझे वडील नाही आहेत, माझ्या बहिणी आहेत, त्या खूप स्ट्रॉंग आहेत, पण त्यांच्यापेक्षा मला स्ट्रॉंग होऊन मला सपोर्ट करायचा आहे. वडील नाही आहेत म्हणजे मला नाही कळलं. म्हणजे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला. हो. त्यानंतर ते सगळंच त्यांनी काम सोडलं. मग ते खूप आजारी पडले, मग ते गेले, वारले ना ते. अच्छा. किती साली? मी तेव्हा 4th-5वीत असेल, खूप लहान होते. मग आईवर सगळंच पडलं? सगळंच, एकदम सगळं. म्हणजे ती स्वतःच अशी फ्रस्ट्रेटेड झाली की तिला स्वतःलाच कळत नव्हतं की तिने आयुष्यात आता काय करायला पाहिजे. त्यात आम्ही 5 जण.
म्हणजे सुलेखा, मला आठवतं ना की कित्येक वर्ष आम्ही दिवाळी म्हण किंवा कुठले सण म्हण किंवा कुठले नवीन कपडे म्हण, कधीच नाही आम्हाला त्या गोष्टीची तिने म्हणजे असं, आणि आम्हाला पण नाही वाटलं की आमची आई आम्हाला देऊ शकत नाही. आम्ही बहिणी तेव्हाही स्वाभिमानी होतो आणि आजही तसेच आहोत. कधी आम्ही आईला असं भासवून न दिलं की सगळ्यांकडे फटाके फुटतायत, सगळ्यांकडे फराळ, आम्हाला तू का देत नाही. कारण तेव्हा आम्हाला चहा मिळाला तरी असं वाटायचं की आज आम्ही चहा प्यायलो. ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तर त्याचं बॉन्डिंग, त्या सगळ्या बहिणींचा आज अजूनही आम्ही तशाच आहोत ना. खूप स्ट्रॉंग आहेत सगळ्याजणी. आपलं काम, आपल्या सगळ्या गोष्टी, लबाडी नाही, चोरी नाही, कोणाला फसवणं नाही, ह्या गोष्टी आम्ही आयुष्यात कधी केल्या नाही ना पुढे करणार. आमच्या मुलांना पण आम्ही तेच सांगतो की भले तुला 50 रुपये मिळतील, मेहनतीचे कमव आणि मस्त राहा. ती शिकवण आमच्यामध्ये अजूनही आहे. त्यामुळे मला त्या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो. एक हे आयुष्य आणि आत्ता जे जगते असते, म्हणजे खरं तर एकाच आयुष्यामध्ये तू 2 आयुष्य जगली आहेस. खरंय. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नवी, असं झालं माझं. पण हे दोन्ही गोष्टी आयुष्यात तितक्याच महत्त्वाच्या आहेत. कारण सगळंच जर चांगलं असेल किंवा सोन्याचा चमचा जन्माला घेऊन जर कोण येत असेल तर मग त्या गोष्टीची किंमत आहे ना, किंमत राहत नाही. बरोबर नाही राहत. मी बघितले आहे. पण त्या गोष्टीची खरंच किंमत नाही. आज जे मी माझं आयुष्य जगले आहे किंवा जगले होते, ती शिदोरी आज माझ्याकडे आहे. तो एक्सपिरियन्स आज माझ्याकडे आहे. त्याच्यामुळे आज माझ्या वागण्यात, बोलण्यात किंवा मला कधीही कुठल्या गोष्टीचे वाईट विचार येत नाही. कोणाबद्दल वाईट बोलताना मी 10 वेळा विचार करते किंवा कोणाच्या कुठल्या गोष्टीने काही त्या माणसाचं आयुष्य किंवा त्याचं करिअर किंवा त्याचं लाईफ स्पॉईल नाही ना होणार. कारण ह्या गोष्टी मी बघितल्या आहेत लाईफमध्ये की एक म्हणजे माझे वडील घे, आज त्याने एक थॉट ठेवला, अख्खी फॅमिली स्पॉईल झाली. हो ना. चल आज मी तुझ्यासोबत येऊन बोलते या सगळ्या गोष्टी. असे कित्येक फॅमिली आपल्यासोबत असतील, किती लोक असतील जे आपल्याला माहीत नाहीत की त्यांच्या आयुष्यात काय चाललंय. नाही, आणि खूप वेळा काय होतं की अशा सिच्युएशनमध्ये ना सगळं सोडून जाऊन पळून जाणं खूप सोपं असतं. अलीकडे तर म्हणजे सुइसाईड, आत्महत्येचे सुद्धा किस्से आपण खूप ऐकतोय. तू पळून गेली नाहीस कधी? नाही. तू काय किंवा तुझ्या बहिणींनी काय, तुझ्या आईने सगळ्या गोष्टींना फेस केलं. आणि मला काय वाटतं माहिती आहे का, आत्महत्या हा पर्याय असूच शकत नाही लाईफमध्ये. जर जीवन आपल्याला दिलं आहे तर ते आपल्याला संपवायचा आपल्याला काय अधिकार आहे. प्रयत्न, जीवन जर आपल्याला एकच मिळतं तर तो संपवण्याचा आपल्याला काही अधिकार नाही आहे. आणि दुसरं पण काय, असा कधी थॉट आला होता मनात? आत्महत्येचा विचार तर मला कधीच नाही आला. मी खरंच सांगते. म्हणजे मला खूप एक तर मला विचार करायची क्षमता नव्हती, कारण मी खूप लहान होते. अशा वेळेला जे शून्यमध्ये आपण असतो ना, तेव्हा माझ्या सोसायटीमध्ये एक मंदिर आहे, ह्याचं जलदेवीचं मंदिर आहे. ते पुरातन आहे खूप, म्हणजे माझ्या वडिलांच्या आधीपासून वगैरे इतकं जुनं. तर मी तासनतास त्या मंदिराजवळ जाऊन बसायची. मी काय विचार करायचे, माझ्या मनात काय थॉट होते, काहीच सांगू शकत नाही, कारण मला कळायचंच नाही. पण जशी तू मोठी होत गेलीस तेव्हा तुला कळायला लागलं असेल की हे जे काही चाललंय ते बरोबर नाहीये आणि ही सगळी घडी व्यवस्थित करायची गरज आहे. हो. जेव्हा मला खरंच कळायला लागलं, मी 8वी 9वीत असेन, त्यावेळेला मी पहिलं काम काय केलं, कारण मला कॉन्फिडन्स झाला की आता माझं कुठेतरी व्यवस्थित सुरू झालंय. छोटे पैसे का असे ना, आणि आमच्या रिक्वायरमेंट असं काही नव्हत्या लाईफमध्ये की खूप काही. एकतर घर स्वतःचं होतं, शिवाजी पार्क सारख्या एरियामध्ये आम्ही राहिलो. ते संस्कार एक वेगळे असतात, आपले मराठी संस्कार किंवा काय. त्यामुळे आमची रिक्वायरमेंट काय अशी नव्हती की खूप काहीतरी वेगळं करायचं आहे आणि खूप काही जाऊन फ्रॉड करायचं आहे आणि काहीतरी चुकीचं करून पैसे कमवायचे, असं काय नव्हतंच. मला एक अंदाज आला की आता मी हे नाटक करते, ही सिरियल करते काय, म्हणजे मला एवढे पैसे मिळतील. त्यावेळी मी पहिल्यांदा आईचा हात धरून सांगितलं, आता तू घरी बस, आता तू घरी बस, आता सगळी जबाबदारी माझी. आई काय काम करायची तेव्हा? आई बऱ्याच गोष्टी होत्या. बऱ्याचदा तिने सांगू तुला मी, भाजी विकली असेल, कधी कधी गजरे विकले असेल, कधी कधी ते लवली बॅग्स म्हणून यायचे, माझी मावशी आणून द्यायची, ते विकले. म्हणजे बऱ्याचशा. सुप्रियाने सांगितलं, सुप्रिया पाठारेची जेव्हा मुलाखत घेतली तेव्हा हे तिने सगळं सांगितलं. ह्या सगळ्या गोष्टी, बटाटे वडे विका. सुप्रिया तुझी बहीण? हो हो हो. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शिकलो आणि आम्ही त्याच गोष्टीने त्या गोष्टी, म्हणजे मी तुला सांगते ना, मी पण लहान होते, शूटिंग झालं, नाटक झालं की आम्ही पण लवली बॅग घेऊन जायचो, मी आणि सुप्रिया. आमची सोसायटी खूप मोठी आहे ना, कर्नाटक सोसायटी. तर त्या सोसायटीमध्ये घ्या ना, काय चांगली आहे, घ्या ना. तर बऱ्याचदा
ते कसल्या होत्या ग बॅग्स? त्या लवली बॅग्स म्हणून असायच्या, त्या कपड्यांमध्ये ठेवल्या ना की त्याचा प्रचंड एक छान सुगंध यायचा. अच्छा, ओके ओके ओके. त्या लवली बॅग्स आम्ही विकायचो. अगरबत्ती म्हण किंवा एक माझी मानलेली आत्या होती, तिचं गाऊनचा बिझनेस होता. मग मी शूटिंगला जायची तेव्हा मी आणि सुप्रिया ते गाऊन घेऊन जायचो. म्हणजे असं खूप ऍक्टिव्हिटी. मग मी गाऊनचा बिझनेस पण सुरू केला होता. ते स्वतः मटेरियल घेऊन ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे आपण साईड बिझनेस काय करू शकतो. सुप्रिया आमची खूप इमोशनल होती आणि मी खूप क्रिएटिव्ह होती. म्हणजे ती गोष्ट आपल्याला जर पुढून कशी फायटर आहेस ग पहिल्यापासून. म्हणजे ते गाऊन मी का विकू, मग ते गाऊन मी बनवेन ना असं. तर म्हणून मी एका मैत्रिणीला भेटले, तिला सांगितलं की तू एका गाऊनचे किती शिलाई घेतेस. तर ती म्हणाली की मी 30 रुपये किंवा काहीतरी जे का तेव्हाचे होते. तर म्हटलं मी तुला 2 रुपये जास्त देईन आणि मला छान असे फ्रिलवाले वगैरे गाऊन सुंदर शिवून देशील. मग ते सगळं तिला मग मी कपडा द्यायचा की तुला किती लागेल. मग असे वेगवेगळे गोष्टी गोळा करून भारत माताला आपल्याकडे ते सगळे कटपीस मिळतात ना, तिथनं मग ते तसं मी सुरू करायची, वेगळं वेगळं काहीतरी. आणि मग त्याच्यात किती वर्षाची होतीस का? किती पण 16-17 वर्षाची असते जेमतेम. तर कॉलेज करताना पण फीस भरताना पण आमचे नाके न होते. अगदी आम्ही जेव्हा मी आणि सुप्रिया, मला आठवतो आम्ही ऍडमिशन घ्यायला गेलो SNDT कॉलेजमध्ये. आम्ही अभ्यासात असे खूप हुशार नव्हतो, कारण अभ्यास करायला तेवढा वेळ पण नव्हता आणि कळतच नव्हतं की काय केल्यानंतर काय मिळतं, काय डिग्री घ्यायची, सांगणारं कोण नव्हतं ना. बऱ्याचदा कसं असतं, प्लॅनिंग असतं ना. माझी आई तशी प्लॅनर होती, वडील तर नव्हतेच. SNDT कॉलेजमध्ये आम्ही ऍडमिशन घेतलं, कारण माझं 12वी झालं होतं, तिचं. आणि त्याच्यानंतर आम्ही दोघी बिझी झालो होतो आणि शूटिंग, नाटक वगैरे हे सगळं करून सुप्रिया आणि मी, तर ते पॉसिबल नव्हतं. तर मग आम्ही SNDT कॉलेजला करेस्पॉन्डन्स घेऊन म्हटलं आपण कम्प्लीट करूया सुप्रिया, कारण आता आपण जाऊया. तर आमचे सुप्रिया म्हणजे किती पैसे आहेत तुझ्याकडे? म्हटलं माझ्याकडे 5 रुपये. तुझ्याकडे किती आहे? ती म्हणजे माझ्याकडे 5 आहेत. म्हटलं पण तिकिटातच जातील ना तेवढे आपले. तर 2-2.5 रुपये जे काय होते. आणि शेवट आम्ही उतरलो वगैरे आणि ॲडमिशन फॉर्म वगैरे भरला. सगळं फॉर्मच घ्यायला गेलो होतो तिथे, काय तेव्हा पैसे भरायचे नव्हते. आणि स्टेशनला आलो. खूप तहान लागली होती गं, कारण आम्ही चालत गेलो होतो स्टेशनपासून. SNDT कॉलेज तसं लांब आहे पैसे वाचवायला. आणि मग 5 रुपये सुप्रियाकडे होते. तर सुप्रिया म्हणाली चल ना सरबत पिऊया. म्हटलं काही डोकं फिरलंय तुझं? सरबत गेले म्हणजे ते 1.5 रुपये 3 रुपये गेले. तर ती म्हणाली सरबत पिऊया. आणि त्याच्या बाजूला ना एक लॉटरीवाला होता. अच्छा, कळलं तुला? तो लॉटरीवाला तिथे म्हणतात 2 रुपये लॉटरी, 2 रुपये लॉटरी. तर मी म्हटलं सुप्रियाला चल ना ट्राय करूया ना. मिळाली तर मिळाली. सुप्रिया म्हणे घालवायचे. पण सुप्रियाचं नेहमी उत्तर आणि प्रश्न हे एकत्रच असायचे. घालवायचे, करूया. म्हटलं चल ना करूया ना. तसे आपण सरबत पिऊया, नको 2 रुपये घालून बघूया काय लागतंय काय. आणि लिटरली आम्ही ते लॉटरी काढली आणि ते स्क्रॅच केल्यानंतर 100 रुपये आम्हाला मिळाले. ती इन्स्टंट लॉटरी. 100 रुपये मिळाल्यानंतर आमचं म्हणजे काय विचारूच नको. 100 रुपये म्हणजे तुम्ही 2-2 रुपयासाठी विचार करत होता. 2 ग्लासेस आम्ही तिथे ते मँगो सरबत, हे सरबत, ते सरबत प्यायलो आणि खूप मजा. आणि त्या बाकीच्या पैशात मग आम्ही तुला कानातले घ्यायचे होते ना, मग चल ना आपण घेऊ वगैरे असं करू ना. मग आम्ही ते सगळं, पण खूप मजेचे दिवस पण होते ते. त्याच्यात त्या सगळ्या गोष्टी आज आठवल्या ना तरी असं वाटतं ते बॉन्डिंग किती इम्पॉर्टंट होतं. तो विश्वास की आपल्याला, मी तुला म्हटलं ना की माझ्यासाठी मी कधीच प्लॅन नाही केलं, त्यांनी प्लॅन केलं. ज्या ज्या वेळेला मला एखादं मनात अशी इच्छा झाली की अरे बापरे हे व्हायला पाहिजे ना, असं ती गोष्ट झाली. ती झाली, ती लॉ ऑफ अट्रॅक्शन. एक्झॅक्टली. कारण जे आपण देतो ना, जे आपण करतो ना, मला असं तेच खूप तुम्हाला त्याच पटीने ते रिटर्न येतं. या गोष्टीला मी बिलीव्ह करते. कारण माझं अवॉर्ड पण तसं सुरू झालं, संस्कृती कला दर्पण. आपण त्याच्याकडे येऊ, पण त्याआधी पहिलं तुझं व्यावसायिक नाटक कोणतं, किंवा अशी कोणती भूमिका जेव्हा तुला जाणवलं की आता ह्याच्यामध्ये आपल्याला करिअर करायला हवं? पहिलं माझं व्यावसायिक नाटक होतं वासूची सासू. दिलीपजी आणि अविनाश खर्शीकर वगैरे त्या सगळ्या रिप्लेसमेंट होती. दिलीप प्रभावळकर मोठे कलाकार होते. पण तेव्हा मी रिप्लेसमेंट म्हणूनच केलं आणि माझे थॉट प्रोसेस खूप वेगळी होती की मला पैसे कमवायचे. इव्हन फुलर आणि मी केलं तेव्हा पण माझ्या डोक्यात तोच थॉट होता की मला आज पाकिट मिळणार आहे. ते एवढं मोठं नाटक, एवढे मोठे रायटर, इतके सगळे स्टार्स आणि त्यांच्यासोबत आपण. आणि माझा जो रोल होता तो रीमाताईने तेव्हा केला होता. अच्छा. म्हणजे तेही माझ्या डोक्यात नव्हतं, मी तुला खरं सांगते. कारण मी जेव्हा करिअरला सुरुवात केली ना तेव्हा तू बऱ्यापैकी एस्टॅब्लिश होतीस. हो. आपल्या वयामध्ये फार फरक नसेल, पण तू काम खूप लवकर. मी काम लवकर सुरू केलं. म्हणजे मला वाटतं आता माझ्या कामाला 35 वर्ष झाली. ऑलमोस्ट 35 इयर्स.
इंडस्ट्रीमध्ये. तर त्या कारण सगळ्या मराठी रंगभूमीवर नाव गाजत होतं तुझं. हो, त्यानंतर मी जन्मदाता नाटक केलं ना, अविनाश नारकर मी अशोक संमेळनचं. त्यावेळी मला असं वाटलं की नाही, आता मी काहीतरी वेगळं करते आणि मला आता थोडं वेगळं पुढे आता मला वेगळ्या पद्धतीने जायचं आहे. आणि जन्मदाता मी नाटक सुरू केलं. त्यानंतर त्याच वेळेला मी तुला बोलले ना की माझ्या बाबतीत आहे ना खूप असं मी काही ठरवून काही नाही केलं, ऑटोमॅटिक होत गेलं. मग त्याच वेळेला स्वप्न सौभाग्याचं ते कास्टिंग चाललं होतं. त्याच वेळेला सुना येती घराचं कास्टिंग चाललं होतं. स्वप्न सौभाग्याचं माझं पहिलं पिक्चर. अच्छा. पण सुना येती घरा पहिलं रिलीज झालं. त्यावेळेला मला राज्य पातळीचं अवॉर्ड होतं पदार्पणाचं. वाव. तिकडनं जी सुरुवात झाली. मग मी बरेच मराठी सिनेमे केले, सगळ्या गोष्टी केल्या. बरं, मराठी आई खूप खुश झाली असेल ना? खूप. नाही, तिला कळतच नव्हतं. म्हणजे तिला ह्या सगळ्या, कारण घरात टीव्ही खूप उशिरा आला आमच्या. अच्छा. टीव्ही खूप उशिरा आला. आणि मी बऱ्याचदा अंधेरीला शूटिंग असायचं, ते पैसे वाचवायचे म्हणून मी वैभवी, माझी मैत्रीण होती, अमित बहेल ची बायको. अच्छा. वैभवी राऊत. मी बऱ्याचदा तिच्या घरी राहायचे. तिच्याबरोबर पण मी खूप गोष्टी शेअर केल्या. ती पण माझी खूप चांगली. मग तिच्याकडे राहून मग मी शूटिंगला या सगळ्या गोष्टी करायची. एक जया म्हणून माझी मैत्रीण होती अंधेरीला, तिच्याकडे राहायची. कारण तो अंधेरीचा शूटिंगचा जया काय ना, जया कुडमुले म्हणून. अच्छा. म्हणजे ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी खूप जीवाभावाच्या. म्हणजे नंतर शूटिंगच्या पिरियडला जेव्हा जायचो तेव्हा आम्ही जयाचे कपडे घालून जायचो, मी आणि सुप्रिया. जया आज काय आहे, हे दे ना, आज जरा चांगला सीन आहे वगैरे. आणि ती पण त्या गोष्टी, तेव्हा कपडे आपल्याला घेऊन जायचे असायचे. एक्झॅक्टली, तो काळ होता. आणि त्यावेळेला जया पण अगदी आठवणीने, अर्चू हे घाल, अर्चू ते घाल. ती मैत्री तशी आयुष्यात कधीच नाही विसरू शकत. म्हणजे आता हे सगळे ब्रँड विंड, हे सगळं धतिंग चाललंय, तर त्याच्यामध्ये ते दिवस खूप चांगले होते, खूप चांगले होते. गेल्याच आठवड्यात काय मला, मी आई बाबा जनरली गप्पा मारत बसलो होतो. तुला माहितीये मी एक सो मम्मी डॅडीकडे पुण्याला जायचं म्हटल्यावरती एक मसा ते काहीतरी प्लॅनिंग करतातच. मग रात्री बाहेर जेवायलाच गेलो. माझा नाटकाचा प्रयोग संपला आणि जेवून घरी आलो आणि गप्पा मारता मारता 3 कधी वाजले कळलं नाही ग आम्हाला. रात्रीचे 3 वाजले. आणि तेव्हा आम्ही जनरली म्हणत होतो की पूर्वी ना सोना, डॅडी म्हणाला पैसे नव्हते पण आयुष्यात आनंद खूप होता. आता पैसा खूप आलाय पण आनंद कुठे गेलाय काय कळतच नाही. आनंद नाहीच आहे आता. त्याच्यापेक्षा आता कॉम्पिटिशन इतकी वाढली आहे ना प्रत्येकाची, की आता मी इतक्या वेगवेगळ्या महिलांसोबत सतत कनेक्ट असते. तर त्याच्यामध्ये ट्रान्सजेंडर असू दे, किंवा अगदी बारवाला असू दे, किंवा अगदी मोलकरीण असू दे, किंवा अगदी टॉपच्या कुठल्या पॉलिटिशियनच्या हे असू दे, किंवा सोशल, ह्या सगळ्यांशी ना मी खूप कनेक्टेड आहे. आणि मला त्या गोष्टीचं खूप कौतुक वाटतं. पण तेव्हाचं आणि आताचं ना सुलेखा, ते बॉन्डिंग मला कधीच कोणामध्ये नाही दिसत. आपण भेटायला रोज पाहिजे असं काय नाही, आपण रोज फोनवर गुड मॉर्निंग करायला पाहिजे असं काय नाही. पण ज्या वेळेला तर आपण जवळपास रोज भेटायचो पार्कात, आठवतं कॉलेजमध्ये. आणि त्याच्यानंतर असा एक काळ गेला जेव्हा आपण भेटलो. आणि बऱ्याचदा आपण राजन वागदरेंची सिरियल करत होतो तेव्हा तर मी तर आपण कामं पण बरीच केले. त्यामुळे सुलेखा, मी येते गाडीने, घे तुझी गाडी असायची ना, फियाट होती, आठवतं. आणि त्याची मी खूप मजा घ्यायची की सुलेखा, आणि मी खूप स्टाईल मारायची, ती चालवते, माझी मैत्रीण गाडी चालवते वगैरे. त्यावेळेला माझ्या वडिलांनी प्रीमियर पद्मिनी मला गिफ्ट केली होती तेव्हा. तेव्हा मी कॉलेजमध्ये होते. येस, मला आठवतं आपण खूप फिरलो. आणि आपल्यापैकी आय थिंक मी पहिलीच मुलगी होती जी गाडी चालवायची. हो. आणि त्यामुळे तू गाडी चालवताना मी खूप शायनिंग मारायची. पण मला अजूनही आठवतं. बरं, मी जेव्हा फियाट घेतली ना गाडी, तेव्हा मी पहिल्यांदा जेव्हा हातात गाडी घेतली तेव्हा माझ्या बाजूला सुप्रियाच बसली होती. अच्छा. आणि सुप्रिया मला काय म्हणाली माहितीये का, हे बघ आता तू गाडी चालवते ना, सुप्रियाचे नेहमी प्रश्नात उत्तर, अच्छा, हे बघ तू आता गाडी चालवते ना, पहिलं तर आपण आहे ना पहिलं दुपारी जाऊ 3-3:30ला, म्हणजे कसं गाड्या कमी असतात, म्हणजे आपण कुठे चुकलो ठोकलो बिकलो काय गाडी तर ना उगाच टेन्शन नको. तर म्हटलं हे बघ तुला बसायचं तर बस, मला घाबरवू नकोस. कारण फियाटचे जरा हे प्रोसेस वेगळीच असायची ना, त्याचे गेअर वगैरे, हँड गिअर. तर म्हणाली ठीक आहे. मग आम्ही शिवाजी पार्कच्या सिग्नलला आलो. आता मी शिकले होते पण ह्या बाईनी मला एवढं घाबरवलं होतं. आणि रेड सिग्नल पडला आणि माझ्या पुढे कुठलीच गाडी नव्हती. दुपारी आम्ही निघालो होतो ना. तर सुप्रिया म्हणाली, रेड सिग्नल आहे, चल. मी म्हटलं अगं पण रेड सिग्नलला थांबतात की जातात? ती म्हणते काय वेडी आहेस का तू, रेडला जातात. म्हटलं नक्की. तर म्हणे मग असं करून आम्ही रेडमध्ये गेलो. आणि त्याच्यानंतर माझ्या पुढे दुसरी गाडी होती, ती ग्रीनला गेली. म्हणजे सुप्रिया, ही ग्रीन सिग्नलला गाडी जाते, तुम्हाला रेडला सांगितलं. ती म्हणते बघ
मला काय माहिती नाही, पण आपल्यासमोर कोणीच नव्हतं, तू पुढे काय करशील मला माहित नाही, म्हणून म्हटलं पुढे चल पुढे चल. म्हणजे या सगळ्या गोष्टी खूप मजेशीर होत्या तेव्हा. पण आता किती गाड्या आहेत आपल्याकडे? हा, आता बऱ्याच गाड्या आहेत. लक्षात पण नसेल ना BM त्याच्या. पासून अगदी मर्सिडीज खूप गाड्या आहेत. माझ्या आईला पण मी एक गाडी घेऊन दिली, कारण मला खूप वाईट वाटायचं. कारण माझे किती गोड. वडील आहे ना, जेव्हा त्या वेड्याच्या भरात आईच्या पाठी बऱ्याचदा लागायची चोर 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 म्हणून, आणि माझ्या आईनं ते सोसायटीमध्ये धावत राहायची. ओ. आणि तेव्हाचा समाज पण तसाच होता की जे खिडकी उघडं करून असं हा, बघायचे. हा. पण एक बाई प्रॉब्लेम मध्ये, त्रासामध्ये, एक तिला महिला मदत नाही करायची. नाही, तिला मदत नाही करायची, नुसतं डोकावून बघायचं ओ. की हिचं चाललंय ना, असं करून. आणि मग त्या प्रोसेसमध्ये ना आम्हाला पण ते लोक असंच करायचे. म्हणजे कधी त्या अशा लोकांना फरक नाही पडला की ही लहान मुलं आहेत, त्यांच्याकडे खायला असेल नसेल, शेजार धर्म, ह्या सगळ्या गोष्टींना खूप त्यावेळेला तो समाज वेगळाच होता. असेल त्यांना भरपूर देतील, पण नसेल त्यांच्याकडे जाऊन आहे की नाही विचारायची पण तसदी तेव्हा खरंच कोणी घेतली नाही. त्या पद्धत म्हणजे जेव्हा माझ्या आईला अख्खा सेटअप जेव्हा मी करून दिला नंतर, ती गाडीतनं येते, उतरते, बसते, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी करते, आणि त्याच सोसायटीमधनं ती जेव्हा त्या ह्याच्यामध्ये तिचा अजून तिथेच राहते? हो, आता तिला मी तिथे त्याच सोसायटीमध्ये फ्लॅट घेऊन दिला, कारण तिला ती जागा सोडायची नाही. अच्छा. ती आता तिथेच राहते, पण तिला आता जरा मोठं घर आहे तिचं. तर तेव्हा छोटं वन रूम किचन. हो, तेव्हा छोटं होतं. आता तिचं मोठं घर आहे, आणि ती जेव्हा येते आणि ती जेव्हा फिरते, त्याच्यातनं तिचा जो लूक असतो, त्या लूकमध्येच माझं सगळं असं वसूल होतं. म्हणजे आई तुझ्यासाठी हे हक आहे तेरा. हो ना, असं आहे. म्हणजे ती जेव्हा दागिने घालते किंवा ती जेव्हा फिरते किंवा काय, कारण काय होतं, ती इतकी सुंदर होती ना, जेव्हा ती घराच्या बाहेर कामाला पडायची ना बाहेर, तेव्हा आम्ही त्या सगळ्यांच्या नजरा बघितल्यात की एखादी बाई इतकी सुशील चांगली असते, तिच्याबद्दलही समाज बोलतो, तिच्याबद्दलही वाईट बोलतो. आणि इतकी देखणी आणि इतकी चांगल्या, तिला किती त्रास झाला असेल. आज एक स्त्री म्हणून मी आत्ता ते समजू शकते, कारण ते माझं तेव्हा वय नव्हतं. तर त्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव, त्या गोष्टींचं सगळं बर्डन तिला किती असेल ग. तर ते आज तिच्या वागण्यात, तिच्या बोलण्यात. आणि म्हणूनच माझ्या वडिलांचा जो एक थॉट होता ना की माझ्या मुली काय करणार, मुली काहीच नाही करू शकत, म्हणूनच माझं नाव मी आजपर्यंत बदललं नाही. कारण मला हेच सांगायचं आहे की मला नेवरेकर म्हणून, मी एक मुलगी म्हणून आई तुझं नाव कॅरी करणार, आणि तेच नाव मी माझ्या मुलाला दिलं, आणि माझा मुलगा पण तेच. म्हणजे मुलगी काही करू शकत नाही हा थॉट ठेवू नका, मुली सगळं करू शकतात. आज मी माझ्या आई वडिलांचं नाव लावते ना. म्हणजे लग्न झालं तेव्हा पण मी म्हणाले की मी माझं नाव बदलणार नाही, मी माझं नाव नेवरेकरच ठेवणार, मी माझ्या मुलाचं नाव नेवरेकरच ठेवणार. कारण आणि त्या गोष्टीने माझ्या आई जे खुश होते, तिचे डोळे भरून येतात की आज माझ्या मुली माझ्यासाठी खूप वेगळं काहीतरी करतात. हे थॉट तिचेच आहेत अगं. इव्हन काय करतात? त्याचा बिझनेस आहे, प्रचंड एस्टॅब्लिश आहे, आणि माझ्या पाठी खंबीरपणे एक मित्र म्हणून नेहमी उभा असतो, आणि खूप गोष्टी आम्ही डिस्कस करतो. आणि माझ्या आई आणि माझ्या फॅमिलीला मुळात त्याचा खूप मोठा आधार आहे. आधार इन द सेन्स तो माणूसच खूप चांगला आहे. आणि माझं लाईफ आणि माझे पहिल्यापासून थॉट असे अग्रेसिव्हच राहिले ना. अग्रेसिव्ह इन द सेन्स की माझं लाईफ मला कसं जगायचंय, मला कसं करायचं, त्यामुळे मी ऐकतच नाही. हा एक स्वभावाचा थोडासा एक चुकीचा भाग आपण जर असा म्हणू. पण त्यांनीच तुला इथपर्यंत आणलंय ना. हो, म्हणजे मी तुला सांगते ना की एक अवॉर्ड फंक्शन होतं बरं. माझं करिअर सुलेखा असं नव्हतं की मी अगदी सुपरस्टार होते. इंडस्ट्रीमध्ये आपले नॉर्मल कॅरेक्टर, की चल सिरियल करायची की हे कॅरेक्टर केलं, ते ओळख असते, लोक ओळखतात वगैरे, हे सगळं इतपत ठीक आहे. पण असं सुपरस्टार असं हे माझ्या पुढे कधीच नव्हतं. मला त्या संधी आल्या पण होत्या. म्हणजे हिंदी सिनेमामध्ये माझं सिलेक्शन झालं होतं, आणि मी नावं नाही घेत, पण खूप मोठी पिक्चर होतं, आणि नाव नाही घेत मी कारण ते खूप उगाच ते कॉम्प्लिकेशन नको. तर त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं, 2 मुलींना निवडलं. फायनली मी ते फिल्म करणार होते, आणि ते फिल्म करण्यामध्ये त्यांची अट हीच होती की आपलं सगळं ओके आहे, तुमचं सगळं काम मी म्हणजे काम बघितलं आहे आम्ही, कारण सिरियल्स वगैरे बघितले असेल तुम्ही, तुमचे फोटो चांगले आहेत. त्यांनी मला सांगितलं हा सिनेमा तुम्ही करताय, सगळं झालं आहे, पण तुम्हाला हे 4 दिवस या 4 लोकांबरोबर राहायला लागेल. असं डायरेक्ट बोलले. आणि माझ्याबरोबरची जी ॲक्ट्रेस होती, जी अभिनेत्री, आज ती टॉपला आहे.
म्हणजे आपल्याच बॅचच्या मुली त्यावेळेच्या. मी शॉक झाले, कारण असं मला नीलूताईने नेलं, त्यानंतर मला जे सिनेमे मिळाले, मला जी कामं मिळाली ती मला अशीच मिळाली, मी तुला बोलले ना. आणि दुसरं काय असतं माहिती आहे का, आपलं बॅकग्राऊंड, कुठल्या बॅकग्राऊंडमधनं तुम्ही आलाय, तर त्यांचा असा समज असतो की ह्या बॅकग्राऊंडमधनं मुली आल्या आहेत किंवा इतक्या स्ट्रगलमधनं आल्या आहेत, त्या आपल्यासाठी अवेलेबलच आहेत, आपल्याला ते कधी मिळू शकतात. म्हणजे जर आम्ही लफडी केली, अफेअर केली की नाही, किंवा आम्ही खरंच अशा टाईपच्या मुली आहोत की नाही, ह्याची पण ते लोक घेणं देणं नसतं. फक्त त्यांना म्हणजे की ह्या गरीब मुली आहेत, ह्यांनी इथपर्यंत जर येऊन काहीतरी केलं ना, म्हणजे ह्या लबाडच आहेत, या डॅम्बिसच आहेत. हा प्रॉब्लेम मी आणि सुप्रियाने पण फेस केला खूप. अच्छा. हो, बऱ्याचदा मी शूटिंगला जायची ना, सुप्रिया माझ्या बरोबर असायची, कारण तिला माहिती असायचं की मी ना अशा बाबतीत थोडीशी जरा ही, आणि सुप्रिया आमची जाम डॅशिंग आहे, कोणाच्या थोबाडीत द्यायला पण ती कमी नाही करणार. म्हणजे हा एक आहे ना, ही जी सांगत होती तिच्या मुलाखतीच्या वेळेस की ती तुझ्याबरोबर, तू जेव्हा ऍक्टिंग करायचीस तेव्हा ती तुझी बॉडीगार्ड म्हणून यायची. आणि सुप्रिया म्हणजे धक्का जरी मारला ना, तरी त्या माणसाला जाऊन धावत जाऊन मारायचे, क्यू मारा रे, म्हणजे अशी खरंच आहे तिथं. आणि अजूनही ती तशीच आहे. म्हणजे माझ्या पार्किंगमध्ये एका माणसाने चुकून गाडी लावली होती, आणि त्यावेळी नेमकी सुप्रिया गाडी घेऊन गेली, आणि तिला माहिती आहे की हे आपलं पार्किंग आहे. बरं, ती तेव्हा सुप्रिया पाठारे म्हणून फेमस झाली होती. अगदी तुला 2 वर्षापूर्वीचा किस्सा सांगते. तिने मला वरून हाक मारली, ही गाडी कोणाची गाडी आहे ती? म्हटलं बाजूचा. थांब, तिकडे जाऊन दे, तुम्हाला अक्कल नाही आहे इकडे? बरं, सगळे रस्त्यात उभं राहून सुप्रियाला बघतात की ही भांडते, आणि सुप्रिया इतक्या कॉन्फिडंट, गाड्या दे आमची गाडी, तुम्हाला समजत नाही वगैरे, अशा टाईपचे. म्हणजे ज्या इमोशन्स मनात आहेत त्याच चेहऱ्यावर, आणि त्याच सगळं असं कुठेही ते लपवाछपवी नसते, ती तशी एकदम क्लिअर आहे. आत एक बाहेर एक नाही. नाही, ते माझं पण नसतं. म्हणजे उगाच मला जर एखाद्याचा राग आला तर रागच आला, म्हणजे तो रागच असतो, म्हणजे ते ब्लॉकच करून टाकते, डोक्याला तापच नाही. आणि एखाद्या माणसाचा विषय प्रेम असेल, आदर असेल, काय असेल, तर मी 10 वेळा काय ग, कशी आहे ग, काय म्हणते, तिथे मी अशी असते एकदम. माझ्या मैत्रिणी काही आहेत तिथे मी अगदी नतमस्तक, आई बहिणी फॅमिली, तिथे डोकं नाही चालवत. मग अर्चू, तू खूप काय काय अचीव्ह केलंयस आयुष्यात, पण एका पॉइंटला तुझ्या आयुष्यात तू असंही ठरवलंस की तुला प्रोडक्शन करायचंय. तू प्रोड्युसर झालीस आणि तू सिनेमा प्रोड्यूस केलास ना? हो. तो कोणता, आणि तो कोणत्या साली केला होतास? मला वाटतं 2013च्या आसपास. आणि 2013ला करूया उद्याची बात म्हणून. त्यात स्मिता तळवलकर. हो, स्मिता ताई आणि माझं रिलेशन आणि हे जे बॉन्डिंग खूप असं होतं. आणि त्यावेळेला त्यांनी प्रोड्युसर म्हणून खूप कामं केली होती ना. मग मी एक मुलगी, आणि त्यांना माझ्याविषयी ना प्रचंड प्रेम होतं, कारण त्यांना ना ती कळकळ होती नेहमी की ही काहीतरी ह्या मुली धडपड करत असतात. तर त्यावेळेला प्रोड्युसर म्हणून काही त्यांनी मला टिप्स दिल्या होत्या, अर्चना असं करायचं, अर्चना, आणि त्या अजूनही मी फॉलो करते. अच्छा. अजूनही मी फॉलो करते. म्हणजे त्या आजारी होत्या तर मला असं मी म्हटलं ना, सुलेखा तुलाच फोन केला होता की मला त्यांना जीवन गौरव दिला होता, त्यावेळेला तू म्हणाली की त्या बरं नाही आहे, पण ते तू केवळ बोलवते म्हणून तुझ्यासाठी त्या येणार आहेत. मला अजूनही ते म्हणजे मला विश्वासच नाही बसत की स्मिताताई नाही आहे, आणि तू आज ज्या पद्धतीने त्यांचं काम पुढे ठेवलं ना, त्यामुळे त्या जिथे पण असतील खुश असतील. थँक्यू. खूप कौतुक. तर हा सिनेमा मी बनवला, पर्यावरणाचा सिनेमा होता, त्याला US अवॉर्ड, गव्हर्नमेंटचं अवॉर्ड, आपलं महाराष्ट्र शासनाचं अवॉर्ड, बरीचशी अवॉर्ड्स मिळाली. आणि मला असं वाटतं की सिनेमा नुसता म्हणजे विरंगुळा किंवा टाइमपास न करता काहीतरी प्रबोधन व्हावं म्हणून तो पर्यावरणाचा आपला पहिला सिनेमा तो मी बनवला. त्याला अवॉर्ड वगैरे बऱ्याचशा गोष्टी मिळाल्या. आणि त्याच्यानंतर अवॉर्ड करायचं डोक्यात आलं अशासाठी, कारण मी तुला म्हटलं ना, आपल्या इंडस्ट्रीमध्ये एक ठराविक लोकांनाच असं म्हटलं की आम्ही म्हणजे ग्रेट आणि बाकीचे सगळे ठीक आहे असं सगळं. तर मला एका अवॉर्ड फंक्शनला बोलवलं होतं, आणि प्रोड्युसर म्हणून, आणि काय तेव्हा एस्टॅब्लिश काम करत होते, पण सिम्पल लाईफ, असं काय फार असं काय कधी मी कोणाला दाखवायला पण नाही गेले की माझं काय आहे, किंवा सांगायला पण नाही गेले. आणि मला त्यांनी अवॉर्ड द्यायला बोलवलं की आता हे अवॉर्ड तुम्हाला द्यायचं आहे. आणि बॅकस्टेजला गेली, ते समहाऊ काही लोक जे आपल्याला स्वतः इंडस्ट्री आहे असं समजतात, त्यांनी सांगितलं, अहो हिला कुठे पाठवताय तुम्ही वर, हिचं काय संबंध, असं करून ते मी ऐकलं ग. सो मला ते इतकं वाईट वाटलं. आणि ते मी घरी सांगितल्यानंतर त्या वाईट वाटण्याचा हे सगळं, तो म्हणाले की आता ही टाईम आली, म्हणजे माझ्या फॅमिलीने सांगितलं की आता तू स्वतःचा अवॉर्ड सुरू कर.
स्वतःच्या तुझ्या नवऱ्याने माझ्या सांगितलं. नवऱ्यानी, फॅमिलीने, सगळ्यांनी, म्हणजे सगळ्यांचा तो इगो हर्ट झाला ना की हम्म. तर आता तू अवॉर्ड देण्याचा तर प्रश्नच येत ना, आता तुझ्या नावाने अवॉर्ड सुरू कर. मग ते वाव. अर्चना नेवरेकर फाउंडेशन प्रेझेंट संस्कृती कला दर्पण ते अवॉर्ड सुरू केलं. हा. 2011ला आपला पहिला जो माझ्या जेव्हा ते टेक ओव्हर केलं संस्कृती कला दर्पण, आधी ते दुसरं कोणीतरी करत अच्छा. होतं, पण त्याच्यानंतर मग आमचे ट्रस्टी आणि आम्ही सगळे इनवून मग ते 2011ला जो बीकेसीचा इव्हेंट केला, जो पहिला मराठी अवॉर्ड हा. बीकेसी मध्ये झाला, हा. तोपर्यंत बीकेसीला कोणीच अवॉर्ड केलं नव्हतं. अच्छा. आणि त्यावेळेला वहिदाजी, आशाजी, हा. हिंदीचे सगळे, हा. स्मिता जयकर संचालिका म्हणून माझ्याबरोबर, कारण ती नेहमीच माझ्यासोबत असायची, करूया आपण, काय होतं ते बघूया. अख्खी इंडस्ट्री आणि सगळ्या वेगळ्या पद्धतीने तो अवॉर्ड केला. हा. आणि आज 13 वर्ष झाली सुलेखा, 13 इयर. वाव. तर हा जो मी तुला म्हटलं ना की कधी कधी एखादी नेगेटिव्ह गोष्ट आपल्याला खूप पुढे घेऊन जाते, त्याच्यातनं ह्या अवॉर्डचा जन्म झालाय. आणि बरं, या अवॉर्डमध्ये नुसतं असं नाहीये की इगो आहे की माझ्या नावाने काहीतरी सुरू करायचं, याच्यामध्ये म्हणजे खूप इमोशन्स आहेत. हो. कारण त्यावेळेला मी बघितलं की अवॉर्ड सुरू करताना आपल्याला ना नाट्य महोत्सव आपण करूया, आपण फिल्म फेस्टिवल करूया. हो. आणि त्या नाट्य महोत्सवामध्ये, कारण आत्ता अलीकडे नाटकाच्या तिकिटांची किंमत तशी पण जरा मोठी आहे. सर्वसामान्य म्हणजे मिडल क्लास फॅमिलीला 4 लोकांना जाऊन 300 रुपयाचं तिकीट, म्हणजे ते पैसे एकदम स्पेंड करायचं म्हणजे लोक जरा असे होतात की आपण नंतर जाऊ किंवा काय. तेव्हा मी नाटक फुकट दाखवायला सुरुवात केली. अच्छा. हो, तेव्हा मी नाटकाचे पहिले जे आम्ही फेस्टिवल केले ना, फिल्म फेस्टिवल आणि नाट्य महोत्सव, ते फ्रीमध्ये, की ही 10 नाटकं निवडली आहेत आणि तुम्ही नाटक बघायला या. सुरुवातीला तर तू मी करायची, हो, माझ्या ऑर्गनायझेशन मधून करायची. बरं, नाटकाला आम्ही पैसे द्यायचो की प्रयोग, ही नाटकं निवडलेली आहेत, ह्या नाटकाच्या जे तुमचं मानधन आहे ते आम्ही तुम्हाला देतोय, पण प्रयोग आम्ही कसा लावणार आहे, कसं मॅनेज केलंस तू सगळं? मॅनेज म्हणजे तेवढे फंड्स माझ्याकडे होते. म्हणजे एक अवॉर्ड करायचं म्हणजे एक मोठं लग्नच असतं, ते खूप मोठं तामझाम असतो. ते सगळं आजपर्यंत मी व्यवस्थित करून आले. नो स्पॉन्सरशिप, कोणाकडनंही पैसे नाही, कोणाकडेही स्पॉन्सरशिप, बाप रे, काहीच नाही. त्याच्यामध्ये मला नचिकेत पंतवैद्य यांचं नाव घ्यावंसं वाटतं. सोनाली कुलकर्णीचा नवरा नचिकेत पंतवैद्य, त्यांना मी फोन केला आणि म्हणाले की अमित भंडारी पण होता तेव्हा, ते आपल्या कमिटीमध्ये होते सगळे, आणि म्हटलं की हा, मग मी तुम्हाला एक क्लिप पाठवते, प्लीज तुम्ही बघा, खूप मोठी लोक आली आहेत, माझं पहिलं अवॉर्ड आहे सर, तुम्ही दाखवलं तर खूप बरं होईल. स्टार प्रवाहाला. आणि त्यांनी ते खूप सिरियसली घेऊन त्यांनी तो अवॉर्ड दाखवला आणि त्याची हायेस्ट TRP तेव्हा आली. त्यामुळे तो जो इन्सिडेंट होता, माझी ओळख नव्हती काही त्यांच्याशी, म्हणजे ज्या पद्धतीने त्याने, त्याच्यानंतर स्टार बरोबर पण मी खूप कामं केली, म्हणजे आपलं अवॉर्ड 5-6 वर्ष ऑलमोस्ट स्टार प्रवाह बरोबर केली. तर हे नाट्य महोत्सव, फिल्म फेस्टिवल होताना खूप लोक जोडली गेली. अगं, म्हणजे मी तुला सांगू, डोंबिवली, ठाणा, कधी कधी पुणा, नाशिक, इथून आहे ना 2 दिवसाचा 3 दिवसाचा आपला फेस्टिवल असायचा. लोक ना ते कोणाकोणाकडे, त्याने नातेवाईकांकडे येऊन राहायचे की आम्हाला हे नाटक फुकट बघायला मिळणार. आणि बिलीव्ह मी सुलेखा, जे लोक म्हणजे खरंच नाटकाचं तिकीट काढायची पण त्यांची हे नव्हती, इतका चोखंदळ ऑडियन्स, केवळ ते नाटकाच्या तिकिटाचे पैसे देऊ शकत नाही, नाटक बघू शकत नाही. अजूनही करतेस? अजूनही करते, तो बघू शकत नाही. पण आता मी काय केलंय, एक नॉमिनल 50 रुपये वगैरे असं हे ठेवलंय. कारण आता कधी आहे हा कार्यक्रम तुझा? आता जेव्हा आपला अवॉर्ड होईल ना, त्याच्या आधी फेस्टिवल असतं. पण कोविडमध्ये काय झालंय, 2 वर्षामध्ये जी नाटकं झाली ती बंद झाली. म्हणजे आता ह्या वर्षी आपलं फेस्टिवल आपण आता कसा ठेवणार, काय ठेवणार, याचं प्लॅनिंग आता आपली संचालक समिती घेईल. अच्छा. त्या सगळ्या गोष्टीचा. आणि हे सगळे लोक, इव्हन मोहन जोशी, अलकाताई, स्मिता आहे, रेखा आहे माझ्या मैत्रिणी, आणि खूप लोक आहेत, बरेच लोक, ऑलमोस्ट आमची विजय पाटकर, शिरीष राणे, आणि असे खूप ॲक्टिव्ह लोक आहेत, जे तू बघते अवॉर्डला सगळे लोक असे पुढे असतात. तर हे सगळे लोक आम्ही मिळून ठरवतो. रिझल्ट असतील आमचे, समृद्धी पुरे वगैरे सगळे, अभिजित पानसे, हे सगळे रिझल्ट कसे काढायचे, कशी बक्षिसं द्यायची. आणि बरं, एकमेव आपली संस्था अशी आहे महाराष्ट्र शासनाच्या नंतर की जे सर्वोत्कृष्ट सिनेमाला 2 लाखाचा अवॉर्ड देतं आणि सर्वोत्कृष्ट नाटकाला 1.5 लाखाचा अवॉर्ड देतं. कारण की मला हे माहिती आहे कलाकार म्हणून की प्रोड्युसर्सला किती खर्च येतो. नुसते बाहुली बरोबर फुल ना फुलाची पाकळी जेव्हा मी देतो, त्याचा
उपयोग त्यांना नक्कीच कुठेतरी होतो. वा वा वा. म्हणजे मी खूप काय काय प्रकार केले. इवन मी यशवंत नाट्य मंदिरला सिनेमाचा पडदा लावला, स्वतः आणला, लावला, हा, प्रोजेक्टर मागवला हाय हा, रेझोल्युशनचा, हा. तिथे सिनेमे दाखवले, ते पण चालले. अच्छा. म्हणजे लोकांना तुम्ही काय मला तेच म्हणायचं आहे की आपण थिएटर बांधा, थिएटर करा, सिनेमे चालत नाही, हे सगळं करण्यापेक्षा नाटकाच्या थिएटरमध्ये एक टाईम ठरवून जर तुम्ही काही चांगले सिनेमे नाही लावले तर लोक बघतात. पैसे किती वाचतात. तुम्ही एक थिएटर उभं करण्याच्या पाठी पैसे हा. घालवण्यापेक्षा एक पडदा लावा, हम्म, प्रोजेक्टर आणा आणि दाखवा. हम्म. सिनेमे बघतात लोक, आवडतात त्यांना. हम्म, हम्म. म्हणजे हे एक्सपेरिमेंट मी सक्सेसफुल करून दाखवलंय. पण हा. पुढे जायचं आणि पुढे करायचं. अगं मी अवॉर्ड करताना पण सुलेखा ही काय मुलगी करणार, हम्म. हिचं नाव घेऊन ही काय अवॉर्ड करते, किती मला टॉर्चर केलं हो ना? असेल, किती वेळा. आणि खूप मोठी नावं सांगते तुला हा. मी. म्हणजे असं पण नाही की कोणतरी येऊन. हम्म. तर त्याच्यानंतर इतकं टॉर्चर करून माझ्या अवॉर्डच्या वेळेला मेन आर्टिस्टनाच सोडायचं नाही, ओ. त्यांनाच अडकवून ठेवायचं. म्हणजे एकदा तर मी त्या मला वाटतं इथे गोरेगावला आमच्या कमालिस्थानला मला खूप वाईट वाटलं की मी इतकी रेडी होते आणि मी डोळे भरून येत होते की कसं की एखादी मुलगी अवॉर्ड करते किंवा काय करते त्याचं कौतुक करा ना, काय हा. फरक पडतो, हम्म. कशाला तुम्ही नावं ठेवता. माझं बालपण काय झालं, मग हिचं फॅमिली लाईफ काय आहे, मग हिचं हे असं कसं, ह्याचा काय संबंध. तुम्ही एखाद्या महिलेची अचिव्हमेंट बघा, त्याच्याबद्दल बोला. आज ही अवॉर्ड करते आहे. सर्वसामान्य लोक आज नाटक जाऊन बघतात, आज सर्वसामान्य लोक सिनेमा जाऊन बघतात, त्याच्यामुळे नाटकाला प्रेक्षक मिळतोय. नाटक आणि खरंच सांगते त्यानंतर त्या फेस्टिवलनंतर लोक जी 10 नाटकं आम्ही काढायचो ना, लोक जाऊन जाऊन बघायची. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे हे जे काम आहे, जे माझ्या मी ज्या फील्डमध्ये आहे, मला त्याच्यातच काहीतरी करायचं आहे. हा. बॅकस्टेज असतील, कोविडमध्ये मी आता किती कामं केली. मला असे छान छान फोटो टाकायला खूप आवडतात, मेमरीज. हा. पण मी कधीही आपल्या कुठल्याही सहकार्याला काही देताना हम्म. किंवा त्याला मदत करताना किंवा त्याला मेडिकली हेल्प करताना किंवा काही करताना हम्म. मी फोटो टाकत नाही, मी नावही घेत नाही. हम्म. माझ्या ट्रस्टमधनं त्या ॲक्टिव्हिटीज होतात, तो जो हिशोब असतो तो तिकडे जातो आणि तो तिथपर्यंतच राहतो. हम्म. हम्म. त्याच्यामुळे माझं हे जे पर्सनली बॉन्डिंग आहे ह्या प्रत्येकाशी, हे एक वेगळं नातं आहे हम्म. 35 वर्षाचं. हे नुसतं सेल्फीवाला स्माईल नाही आहे, त्या स्माईलमध्ये खूप काही लपलेलं आहे. आणि ह्या ज्या आज माझ्या सगळ्या मैत्रिणी माझ्याशी कनेक्टेड आहे, बऱ्याचदा कुणाचं कुठल्या आर्टिस्टचा प्रॉब्लेम असेल किंवा कुठल्याचं, तर त्यांना मी कनेक्ट करून त्या छोट्या छोट्या त्यांचे जे प्रॉब्लेम सॉल्व करून देते. हा, हा. काही म्हणजे कोणाचं अगदी सिरियलमध्ये मला असा इश्यू झाला आहे किंवा बघ ना गं मला कुठे काम मिळतं आहे, तर मी माझं असं आहे की मी श्रावणीताईंशी पण बोलू शकते. मी सतीश राजवाडेची कारण सतीश आणि आम्ही एकत्र काम केलं आहे, तेव्हा श्रावणीताई होत्या किंवा श्रावणी देवधर. हां श्रावणीताई. म्हणजे मी सांगू शकते ताई जरा बघा ना हिचं प्रॉब्लेम आहे. कारण कोविडमध्ये अगं बऱ्याच लोकांना कामं नसल्यामुळे ना, हो, हो. त्यांचे हप्ते असतील, घराचे हप्ते असतील, काय खूप प्रॉब्लेम झाले होते. हम्म. तर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी सुरू झाल्या आणि आपला तो क्रिएटिव्ह सखी ग्रुप तयार झाला त्यातूनच. हो, हो. तो कोविडमधला त्या ॲक्टिव्हिटी आणि त्या सगळ्या महिला इतक्या कॉपरेटिव्ह आहे. म्हणजे काही झालं किंवा काही डिस्कस केलं तर त्याच्यासाठी त्या तत्पर असतात. म्हणजे चांगलं पण आहे जगात, वाईट पण आहे. खरं आहे. मला सांग, मगापासून म्हणजे आपण तासभर तरी गप्पा मारतोय आणि सातत्यानं स्मिता 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 हे नाव तुझ्या तोंडून येते. या म्हणजे स्मिता जयकर ना? येस. तुझी आणि स्मिताताईची मैत्री कधी जुळली आणि म्हणजे तुमच्या काय म्हणतात 20 वर्ष अधिक, 20-25 वर्ष अधिक मैत्री आमची. आणि मी तर तिला असं म्हणते की तिला मी कृष्णच म्हणते आणि मी स्वतःला सुदामा म्हणते. कारण त्यावेळेला मी स्ट्रगलच करत होते. आणि अजून एक माझी मैत्रीण आहे रेखा म्हणून, रेखा चौधरी. रेखा सहाय. रेखा सहाय. रेखा सहाय. रेखा सहायचा नवरा त्यावेळेला होम मिनिस्टर वगैरे म्हणजे दिल्लीमध्ये. अच्छा. आणि स्मिता जयकर जयकरच. म्हणजे हो. त्यावेळेला तिचं सगळं ते हिंदी बिंदी नाम अतिशय प्रचंड श्रीमंत हुशार हा. महिला ज्या माझ्या मैत्रिणी हा, होत्या, हा. त्यांनी कधीच नाही मला भासवलं की मी खूप स्ट्रगल करते किंवा मी त्यांच्या एवढी नाही आहे. हा कधीच संबंध आला नाही आमच्यामध्ये. म्हणून मी म्हणते ना की स्मिताची आणि माझी दोस्ती कृष्ण सुदाम्यासारखी आहे. खूप स्ट्रॉंगली उभी असते माझ्या पाठी अजूनही. म्हणजे अजूनही मला ओरडणारी जर कोण असेल तर ती स्मिताच. कान धरून तुला सांगितलं ना हे सगळं असं अजिबात असं करायचं नाही, आणि मी ऐकते तिचं.
म्हणजे ती नुसती मैत्रीण नाही. म्हणजे स्मिताने परवा जाता जाता आम्ही शिर्डीला गेलो होती, पटकन काहीतरी ओरडली ना, मग टचकन डोळे भरले. मी तर म्हणते तू नाही मला ओरडायचं, मला खूप वाईट वाटतं. म्हणजे अशा पद्धतीचं खूप मला बरं नव्हतं त्या दिवशी, तर ती एका मिनिटात धावत सोडून आली, तू बरी आहेस ना, बरी राहा. तर हे बॉन्डिंग आणि हे प्रेम आहे ना, हे वेगळंच आहे. खरं तर वयात सुद्धा अंतर आहे ना? हो, पण तरी सुद्धा मैत्री एकदम वयात घट्ट आहे. अंतर म्हणजे ती छोटी बेबीच आहे अजून. आम्ही तिला बेबी स्मिताच म्हणतो. म्हणजे ती वयाचं कधी आमच्यामध्ये कधीच काय आलं नाही, पण मस्ती करण्यामध्ये सगळ्यात म्हणजे मस्तीखोर आमची स्मिता. अच्छा. खूप छान मजा करते. आयुष्याचे तिचे थॉट प्रोसेस खूप वेगळी आहे आणि अशी मैत्रीण आपल्यासोबत आहे याचा खूप अभिमान वाटतो. खूप अभिमान. तेव्हा तू किती वर्षाची होतीस तू तिला भेटलीस तेव्हा? 20-21 वर्षाची असेल मी. हो, 20-21 वर्षाची असेल. आणि ती पण तेव्हा तिचं सगळं करिअर टॉपलाच होतं ना. पण तुमची भेट कुठे आई झाली? रिटायर होते, नाटक करत होतो आम्ही. अच्छा. त्याच्यामध्ये ही आई झाली होती आणि मी सून झाली होती. ओ. तर त्याच्यामध्ये आम्ही दौऱ्यावर जाणं, राहणं आणि ह्या सगळ्या गोष्टी, मग आम्ही रूम शेअर करायचो. अच्छा. तर ते तसं झालं आणि ते कनेक्शन कधी किती वर्ष झाली असं गोष्टी. आज त्या गोष्टीचं म्हणजे आम्ही परवाच्या दिवशी पण वणीला गेलो होतो ना, तेव्हा पण आठवलं, अरे स्मिता, माझ्याकडे तर 12-15 वर्षापूर्वीचे पण आपले वणीचे फोटो आहेत. तेच कुंकू लावून आणि ते सगळे असे सगळे, म्हटलं किती वेगळं सगळ्या गोष्टी आहेत. बापरे. आणि माझे प्रत्येक रिलेशन असेच आहेत, खूप जुने आहेत. आणि रेखा सहाय यांच्या बरोबरची मैत्री कधी सुरू झाली? रेखा आणि स्मिता ह्या अजून जास्त आधीच्या मैत्रिणी, म्हणजे 35 वर्ष वगैरे, 30-35 वर्ष. अच्छा. त्याच्यानंतर जेव्हा माझी स्मिताची मैत्री वाढली तेव्हा ऑटोमॅटिकली स्मिता बरोबर रेखा यायचीच. म्हणजे आम्ही म्हणतो ना की आता आम्ही असं म्हणतो की बाय वन गेट टू फ्री. म्हणजे आम्हाला एकीला बोलवलं तर दोघी जणी गृहीत धरायच्या. तर त्यावेळेला रेखा बऱ्याचदा असायची आणि मग रेखाने मराठी सिनेमा केला, मग आम्ही आश्रमात प्रोड्यूस केला होता. मग आम्ही आश्रमात जायचो. बऱ्याचदा आमच्या सगळ्या स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटी आम्ही स्मिता बरोबर असायचो. त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मग आम्ही कनेक्ट झालो. पण त्याला पण आज बरीच वर्ष झाली. तर मग ते तसं आमचं तिघींचं बॉन्डिंग आज आहे, छान, अजूनही आहे. वा वा, मस्त. पुढे काय काय करायचा विचार आहे आता? एकतर माझं पहिलं ॲम्बिशन असं आहे की मला असं वाटतं की प्रत्येक कर्तृत्ववान स्त्री कुठल्याही फील्डमध्ये असू दे, म्हणजे मग ती अगदी आपली मोलकरीण असू दे, ती पण तिच्या ठिकाणी खूप मोठी असते, किंवा एखादं सोशल वर्क करणारी खूप मोठी महिला, ती पण. मला असं वाटतं ह्या सगळे कनेक्शन एकमेकांशी होणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी खूप प्रकारचे ग्रुप्स तयार केले. काय होतं, एक छोटी गरजू महिला असते, तिला मदत करणारी एक जी कोण व्यक्ती असते, कारण शेवटी हे महाराष्ट्र शासन नाही आहे आपण, पण हे छोट्या छोट्या पॉकेटमध्ये जर आपण अशा गोष्टी केल्या तर खूप लोकांचे प्रॉब्लेम तिथल्या तिथे सॉल्व्ह होतात. हा एक माझा अनुभव. म्हणून हे सगळ्या ग्रुपमधनं आपण एकमेकांना कनेक्ट होतो, बोलतो, किंवा काही ह्या गोष्टी मी तेव्हा सुरू केल्या. त्याच्यानंतर मला आपल्या फील्डमध्ये काम करायला खूप आवडेल, कारण आपलं फील्ड असं आहे ना की तिथे कुठेही तुम्हाला पेन्शन नसते, किंवा कुठेही तुम्हाला अशा गोष्टी नसतात की पुढे काय करता येईल. त्याच्यासाठी मी तो ज्येष्ठ रंगकर्मी पण केला होता. त्याच्यासाठी सिनियर लोकांसाठी कामं केली होती. त्याच्यासाठी खूप प्रचंड फंड्स लागतात, प्रचंड पैसे लागतात या सगळ्या गोष्टीसाठी. त्याची तयारी माझी आहेच. त्यानंतर मला आश्रम काढायचा आहे जो की आपल्या लोकांशी संबंधित असेल, कारण सखाराम भावे किंवा असे सगळं लोक होती, इतके मोठे मोठे कलाकार होते, त्यांना घरं नव्हती, ते अक्षरशः रस्त्यावर गेली. तर मला असं वाटतं ह्या आपल्या कलाकारांसाठी आपण इथे पुढे राहून मला त्या गोष्टी करायच्या आहेत. बॅकस्टेज असेल, त्यांचे मुलांची शिक्षण असेल, कारण हे फील्ड असं आहे ना की जेव्हा तुम्ही काम करणार तेव्हाच तुम्हाला पैसे मिळणार. असं नाही आहे तुम्ही काम नाही केलं तुम्ही घरीच बसणार, कोणी आणून देत नाही. एकदम ग्राउंड लेवलला लाईट बॉयज असतील आपले, किंवा असे लोक असतील त्यांना खरंच घरं पण नसतात, ना त्यांच्याकडे आधार कार्ड असतं, ना त्यांच्याकडे राशन कार्ड असतं, पण आपल्याला माहिती आहे की हा खूप वर्ष काम करतोय. आपण ओळखतो ना, अशा बऱ्याच लोकांना आपल्या सेटवर असतात किंवा काय, त्या लोकांचा प्रॉब्लेम होतो. त्या लोकांना काही गोष्टी मिळत नाही, ना गव्हर्नमेंटची पेन्शन मिळत, ना आधार कार्ड, आणि हे सगळ्या गोष्टी त्यांची घर घेण्याची ऐपतच नसते. ते रेंटवर राहतात 15-15 लोक एका ठिकाणी. ते कसे कुठल्या बेसिसवर ॲड्रेस देऊन आधार कार्ड घेणार? त्यांच्यासाठी पण काहीतरी व्हायला पाहिजे. तर माझ्या डोक्यात ह्या सगळ्या अशाच गोष्टी आहेत ज्या मला पुढे करायच्या आहेत. आणि कुठेतरी लिपस्टिक लावून आणि कुठेतरी पर्स घेऊन
मला अशा ठिकाणी डोनेशन करायचं नाही जिथे ज्या लोकांना मी ओळखतच नाही. मला अशा ठिकाणी काम करायला आवडेल जिथे मी नाटकवाले मला माहिती आहेत, सिरियलवाले मला माहिती आहेत, फिल्मवाले मला माहिती आहेत, की ज्यांच्याशी माझं कनेक्शन आहे, रिलेशन आहे. तितके 35-35 वर्ष आज मी काम केलं आहे. मला त्यांच्यासाठी करायला आवडेल. मग ते मी मंदिरातल्या देवासारखी पूजा करून त्या गोष्टी करेन. म्हणजे एखाद्या वेळी मी मंदिराला डोनेशन नाही देणार, पण त्यांना जाऊन भेटून त्यांची गरज काय आहे ते नक्की बघेन. मला आपल्या सगळ्या प्रेक्षकांसमोर आत्ता एक मला एक किस्सा आठवतो. किस्सा नाही आहे, रादर तुझ्या आयुष्याचा तो एक भाग होता. तुला त्याविषयी बोलायला आवडेल का? कारण तुझं कसं आहे मला माहिती आहे, तू एखादं काम करतेस म्हणजे देणगी देणं म्हण किंवा एखाद्याला मदत करणं म्हण, पण अर्चना नेवरेकर हे नाव तिथे आलेलं तुला आवडत नाही. तू एक आजोबा अडॉप्ट केले होतेस. हो, आजोबा. सुलेखा, मी तुला सांगते ना, आजोबा मी 16, 17, 18 वर्ष 16, 17चाच तो माझा, मी ते त्याच एजची होती. आणि आजोबा आमच्या नाटकाला यायचे, बसायचे, नेहमी फूल घेऊन यायचे. अतिशय हुशार, लिखाण खूप छान होतं. आणि मला माझ्या आयुष्यात असं पुरुष कोणच नव्हता. ना भाऊ होता, वडील नव्हते, ना आजोबा होते. म्हणजे असं आपण म्हणतो ना की एल्डरली फिगर अशी कुठलीच नव्हती की जेणेकरून मी कोणाला, पण त्यांना बघून ना मला खूप असं वाटायचं. आणि ते स्वतः IAS होते, अतिशय हुशार होते. इंदिरा गांधी वगैरे त्यांच्याशी कनेक्टेड, म्हणजे त्यावेळेला त्यांनी काम केलं होतं. आणि मग ते नाटकाला यायचे, बसायचे, भेटायचे. आणि बऱ्याचदा ते आले नाही, का नाही आले असं. आणि मला माहिती होतं ते गोगटेवाडीत राहायचे, तर ते का आले नाही असं म्हणून बघायला गेले तर त्यांचा दरवाजा ते उघडत नव्हते. म्हणजे काहीतरी त्यांना प्रॉब्लेम झाला होता त्यावेळेला. म्हणून मी चढले वर आणि वरून बघितलं तर ते ना खाली पडले होते. अच्छा. तर मी माझ्या बहिणीला सांगितलं, कारण फोन मी नव्हते ना, की बहिणीला मी पब्लिक टेलिफोनवरनं फोन केला की तू कशी करून ये, इथे आजोबा आहेत. मग तिने 2-3 लोक आणली आणि मग आम्ही कसं करू, दरवाजा उघडला, त्यांना घेतलं, चादरीतनं खाली आणलं, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. KM हॉस्पिटलमध्ये माझा एक मित्र होता, तो प्रॅक्टिस करत होता आणि त्यांचं BP शूट झालं होतं आणि त्यांनी स्लिपिंग पिल्स जास्त घेतलं होतं. बहुतेक ते सुसाईड करायच्याच त्याच्यात होते, पण ते वाचले. बरं, वाचल्यानंतर सुलेखा, माणुसकी कशी हरवलेली असते बघ. त्यांनी जसं घर ते बाहेर आले, तिथल्या मालकाने त्यांचं घर बंद केलं. म्हणजे ते राहणार कुठे, म्हणजे त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना ठेवायचं कुठे. मग त्यांना एक तर माझ्या आईचं घर तू बघितलं होतं, मग मी नंतर आणून त्यांना माझ्याकडे ठेवलं वर, की एवढ्या आजारी माणसाला कुठे आपण सोडणार. म्हणजे त्या पोटमाळ्यावर. हो, तिथे ठेवलं. कुठे म्हणजे काय करायचं काय नाही, पण कसं सोडणार ना असं. तर मग नंतर तो दिवस, आणि आता 98ला ते वारले, म्हणजे 4 वर्षापूर्वी. अच्छा. आणि तो दिवस, तेव्हापासून ते माझ्यासोबत होते. आणि ते 98, 4 वर्षापूर्वी, म्हणजे त्यांचं एज 98 होतं. अच्छा. खूप छान हेल्दी जगले, भयंकर प्रेम. म्हणजे मी जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत जेवायचं नाही, किंवा माझं शूटिंग असेल तर माझ्याबरोबर. तेव्हापासून जे ते तुझ्या बरोबर राहायला लागले ते शेवटपर्यंत ऑलमोस्ट 20-22 वर्ष. आणि त्यांचं एकच होतं, ते मला बछड्या म्हणायचे. अगं बाळा, पण त्यावेळेस तुझीच ऐपत नव्हती आणि त्यात तू एक आजोबा दत्तक घेतलेस. मग आणि बरं, त्याच्यानंतर हा जो माझा नंतरचा पिरियड होता, मी सांगितलं ना, आपलं काम जे आपण करतो ना, त्याचं रिफ्लेक्शन नेहमी जसं तुम्ही करता तसं येतं. त्यानंतर मी कामं खूप करायला लागले, म्हणजे हिंदी, आणि ते पैसे चांगले मिळायला लागले. बऱ्याचशा सिरियल्स अशा होत्या की TV लावल्या तर 4-4, 5-5 सिरियल्स माझ्याच चालल्या आहेत. दामिनी, स्वामिनी, बंदिनी, विद्या, सरळ असं. म्हणजे ते लिहून पण आलं होतं की एकमेव अभिनेत्री जिचे अर्ध्या तासाचे एवढे सगळे एपिसोड. मग मी लोखंडवाल्यामध्ये घर घेतलं, तेव्हा लोखंडवाला हा आउटडेटेडच एरिया होता. मग लोखंडवाल्यामध्ये मी घर घेतलं, मग त्या घरात मी आजोबांना नेऊन ठेवलं. म्हणजे मी म्हटलं आता मी घर घेते, किंवा नंतर रात्री डबिंग करायचं तमिळ फिल्मचं हिंदीमध्ये आनंद स्टुडिओमध्ये, म्हणजे ते पण काम करायचो आम्ही. म्हणजे दिवस असा मला आठवत नाही की आम्ही कुठेतरी फालतू पार्ट्या करत बसलोय किंवा कुठेतरी काहीतरी टाइमपास करत बसलोय, कधीच नाही. तसे पैसे जमवले, तसे गाडी घेतली, तसं घर घेतलं, आणि त्याच्यातनं आजोबांना सांभाळलं. मग आजोबा माझ्याबरोबर नंतर, म्हणजे अगदी माझा मुलगा 1 वर्षाचा असेपर्यंत ते होते. त्यांना जेव्हा नीव माझ्या आयुष्यात आला ना, तेव्हा त्यांना कोणावरच विश्वास नाही. म्हणजे ते प्रत्येकाशी भांडायचे अगं. आणि इतके कॉमेडी होते की, आणि त्यांना ना मी कौतुक केलेलं खूप आवडायचं.
तर एकदा असे धावत धावत आले, अर्जू मला गोल्ड मेडल मिळालं, मी पहिला आलो वगैरे. म्हटलं अरे वा आजोबा किती मस्त. आणि मी म्हटलं मी आता फ्रेश होतो वगैरे असं करून. नंतर ते अजून एक कुसके आजोबा होते जरासे, ते पाठवून आले. काय धावले, एकटेच धावत होते, बाकी कोण नव्हतं. म्हणजे असं सगळं. पण ज्या दिवशी ते गेले ना, तुला मी खरं सांगते, म्हणजे ते देवाचं एक तर वाचन खूप करायचं आणि त्यांची प्रचंड शिवाजी महाराजांच्या गणेश वर प्रचंड श्रद्धा. ते नेहमी उद्यान मला गणेश. उद्यान गणेश ते मला नेहमी म्हणायचे, तू ना इतकं सगळ्यांचं करते ना, इतकं सगळ्यांचं एक हे केलं, डोक्यावर हात ठेवून तुला माझं करायला नाही लागलं पाहिजे. म्हणजे मी जसं आहे तसंच. आणि त्या दिवशी त्यांना जरा बरं वाटत नव्हतं किंवा काय, तर मी म्हटलं चला आजोबा असं करू नका, आपण डॉक्टरकडे जाऊ. आणि म्हणून मी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यांची ऑक्सिजन लेवल जरा डाऊन होती, अस्थमाचा थोडा प्रॉब्लेम झाला होता, वय पण होतं ना 98, अस्थमाचा प्रॉब्लेम होता. आणि मी त्यांना हॉस्पिटलमध्ये वगैरे नेलं आणि मी घरी आले. सुलेखा, कसं आपण म्हणतो ना व्हायब्रेशन्स आपल्याला नेहमी कळतात. 9:30 10 वगैरे झाले असतील. तर मी म्हटलं मला ना आजोबांकडे जायचं आहे, मला माहीत नाही, मला ना अस्वस्थ होत आहे, मला बरं नाही वाटत आहे, पण मला आजोबांकडे जायचं आहे, मला त्यांना जरा बघू दे त्यांना काय होत आहे किंवा काय आहे. आणि ते नेईपर्यंत बरे होते. आणि मी 9:30ला गेले आणि त्यांनी माझा हात हातात घेतला. म्हटलं आजोबा बरं व्हायचं आहे, कोण बघणार सगळं, मला कोण बघणार, नीवला कोण बघणार, तुम्ही सगळं माझ्या कामवाल्या, कोणी किती बदाम खाल्ले, कोणी काय स्प्रे मारून घेतला, माझे चप्पल कोणी घातले, माझं ओढणी कशी सरकवली. म्हटलं आज हे सगळं तुम्ही सोडून, मला आजोबा तुमच्याशिवाय सवय नाही आहे, अख्खं माझं असं ते बघायचंय अगं. म्हटलं तुम्ही यायचंय घरी, यायचंय घरी. म्हणजे असा हात त्यांनी हातात धरला, असा हात धरला, असा हात धरला की, आणि गेले ग. मला खूप अजिबात ते म्हणजे सहनच होत नव्हतं. आणि म्हटलं आजोबांचं माझं रिलेशन काय आहे नाही आहे, आमचं ब्लड रिलेशन आहे, मला याच्याशी नातच नाही, काहीच कनेक्शन नाही आहे, पण मी त्यांची आहे. मी सगळ्या विधी केल्या, मी स्वतः अग्नी दिली, मी स्वतः त्यांना मुलं वगैरे नव्हती. नाही, त्यांचं लग्न झालं नव्हतं, पण त्यांची फॅमिली खूप श्रीमंत, खूप मोठी होती. जेव्हा आजोबा आजारी झाले, जेव्हा मी त्यांना बोलवलं, त्यांचा ऍड्रेस कुठेतरी मिळाला, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आमचं यांच्याशी आता असं काय कनेक्शन नाही, आता असं कसं आम्ही त्यांना आमचं म्हणणार. स्वतःची रक्ताची लोक जी इतकी प्रचंड एस्टॅब्लिश, पैसे, आज वाटलं असतं तर त्यांनी त्यांच्या लोकांना नेलं असतं. पण ते शेवटी स्वभाव आहे ना माणसाचं, बुद्धी आणि विचार काय असतात ते त्यांच्या कृतीतनंच नेहमी दिसतात. तर मग मी त्यांना अग्नी दिली, त्यांच्या सगळ्या विधी केल्या, सगळं केलं. पण आजोबांची जी पोकळी आहे ती माझ्या आयुष्यात कोणी भरून काढू शकत नाही. आणि हा आश्रमाचा विषय आणि हा सगळ्या विषय त्या सगळ्या इमोशन्सशी कनेक्टेड आहे. माझ्या सगळ्या गोष्टी माझ्या इमोशन्सशी कनेक्टेड आहे. त्याच्यामुळे मग कुठे पण आहे ना मला गिल्ट नाही वाटत. खोटं बोलायची एक तर सवय नाही आहे, सत्य ॲक्सेप्ट करायची सवय आहे, आणि आपले जे विचार आहेत त्या विचारांबरोबर जायची एक सवय आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टीनं मला त्या कार्याला ह्या गोष्टीची जोड पॉझिटिव्हली मिळते ना, आणि मग ते सक्सेस होतं असं आहे. बापरे अर्चू, मी तुझ्यासारखी व्यक्ती आत्तापर्यंत बघितली नाहीये. काही ग नाही, खरंच सांगते, आय एम सो प्राऊड ऑफ यू. आणि मला खूप अभिमान वाटतो की तू माझी खूप जवळची मैत्रीण आहेस. आणि थँक्यू सो मच. दिल के करीबला खूप वेळ दिलास तू. मला माहिती आहे तू तुझ्या कामांमध्ये, तुझ्या सोशल वर्कमध्ये खूप व्यस्त असतेस, पण तरीसुद्धा आमच्या प्रेक्षकांसाठी आज तू आलीस. थँक्यू सो मच. तुला धन्यवाद की तू खरं तर मला नेहमी काय बोलायचं कसं बोलायचा प्रश्न नेहमीच असतो, कारण स्क्रिप्ट पण किती छान बोलते सगळं. पण आज तू मला ती बोलायची संधी दिली, कारण मला नाही वाटत की इतकं ओपनली मी आतापर्यंत कुठे बोलली असेल. आणि खरंच म्हणून तुम्ही दिल के करीब आहात असं मला वाटतं. थँक्यू सो मच. खूप मस्त. आणि एवढा वेळ दिल्याबद्दल खरंच पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्ही सगळेजण पाहत राहा दिल के करीब. आणि हो, सबस्क्राईब नक्की करा, कारण इट्स फ्री.